नीट पेपर फुटी प्रकरणी वंचित सम्यक विद्यार्थी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, दोषींवर कठोर कारवाई व आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदतीची मागणी। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित सम्यक विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन नीट परीक्षा दिली होती, मात्र पेपर फुटी प्रकरणामुळे संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। काही विद्यार्थी नैराश्यात जाऊन आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिलेली आहे। या धरणे आंदोलनामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की या देशाचे शिक्षण मंत्री यांनी नीट पेपर फुटीचा नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा। त्याचबरोबर एनटीए जे नीट परीक्षा कंडक्ट करते ती यूपीएससी कडे देण्यात यावी आणि यूपीएससी ने नीट परीक्षा घेतली पाहिजे, ही सर्वात प्रथम आमची मागणी आहे। त्याचबरोबर एनटीएची चौकशी सखोल चौकशी सीआयडी चौकशी त्यांच्यावर झाली पाहिजे। ते जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। त्याचबरोबर नीट पेपर फुटीच्या माध्यमातून जे मानसिक त्रासाला सामोरे जाऊन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत ही सरकारने दिली पाहिजे। या प्रमुख मागणीसाठी आमचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी जेवढे बी दोषी असतील त्या सर्वांना भरचौकामध्ये कपडे नांगळ करून फटके दिले पाहिजे आणि 22 लाख विद्यार्थ्यांचे ज्यांनी भविष्य उद्ध्वस्त केलं अशा लोकांना भरचौकामध्ये फाशी दिली पाहिजे। या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो।